नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। सफाळे पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा पडल्यानंतर सरपंचांना याची माहिती होती की नाही। सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विराथन खुर्द गावात 23 ऑगस्ट रोजी पुंडलिक घरत यांच्या कथित जुगार अड्ड्यावर सफाळे पोलिसांनी छापा टाकला होता। यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात आली। मात्र या परिसरात सुरू असलेल्या कथित जुगाराबाबत गावच्या सरपंचांना माहिती होती की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। या प्रकरणाबाबत सरपंच राजश्री सदानंदकीनी नेमके काय म्हणाल्या? काही दिवसापूर्वी आपल्या गावामध्ये जुगार अड्डा सुरू होता आणि पोलिसांनी त्याच्यावरती छापा मारला। काही लोकांना पकडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई वगैरे केली। मग इतक्या दिवस तुमच्या गावात जुगार अड्डा चालू होता, तर सरपंच म्हणून आपल्याला याचं ज्ञात नव्हतं का? नमस्कार, मी पहिल्यांदा माझी ओळख करते। मी राजश्री सदानंदकीनी, सरपंच विराथन खुर्द। तर आम्हाला माहिती होतं की आमच्या गावात जुगार चालू आहे। गेली 2 वर्ष मी तो कसा बंद होईल ह्याच्या मागे मी होतीच। वारंवार आम्ही सफाई पोलीस स्टेशनला ह्याची तक्रार पण केलेली आहे आणि ज्यावेळेला मांत्रे साहेब होते त्यावेळेला छापा टाकून तो बंद केला। पण दरवेळेस 15 दिवस बंद राहायचा जुगार, परत चालू व्हायचा। जेव्हा आम्ही सांगायचो त्यांना की सर जुगार चालू आहे, त्यावेळेस ते यायचे, पण कसं काही कळत नाही, पण त्यांना काही तिथे मिळायचं नाही। हे आमचं दुर्दैव आम्ही समजतो। गावातला जुगार सध्या बंद झालेला आहे। तर माझे आता मी SP साहेबांना पण भेटलो। माझी एकच विनंती आहे माझ्या ग्रामस्थांना सुद्धा की हा जो जुगार चालतो तो परत चालू होऊ नये आणि माझ्या महिला वर्ग, ग्रामस्थ ह्यांच्याकडनं आमची एकच आहे की फक्त हा जुगार बंद व्हायला पाहिजे आमच्या गावातला। पण पोलिसांना सुद्धा कसं माहित नव्हतं हे? ते जेव्हा मी त्यांना वारंवार सांगायचे तेव्हा ते यायचे, पण त्यांना कोणी भेटत नव्हतं तिथे त्या वेळेला। ज्यांनी निदर्शनास आणून दिलं त्यांचे सहकार्य, मी त्यांचे पण आभार मानेन की त्यांनी आमच्या गावातला जो जुगार चालू आहे ते शेलके मेजरचे आम्ही पण वारंवार सांगत होतो, त्यांनी निदर्शनास आणून दिलं आणि त्यानंतर जी कारवाई झाली ती योग्य कारवाई झाली असं मला वाटतं। आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे एवढेच आहेत की माझ्या गावातला जो जुगार बंद आहे तो परत चालू होऊ नये। सर्व SP सरांना आताच निवेदन दिलेलं आहे की यापुढे असा जी कारवाई झाली अशाच प्रकारची कारवाई वारंवार होत राहिली पाहिजे आणि या जुगाराला आळा बसला पाहिजे आणि विराथन गावाचं नाव खराब होऊ नये अशा आमच्या या सर्व ग्रामस्थ आणि महिला वर्गांचं मत आहे। आणि एका चांगल्या गावाचं नाव या जुगारामध्ये खराब होत होतं असं आम्ही SP सरांना बोललो, तर ते यतीन देशमुख सर आम्हाला बोलले की तुम्हाला मी माझा नंबर घ्या, तुम्हाला जेव्हा जेव्हा हा जुगार तिथे चालू राहील तेव्हा आम्हाला बोलवा, आम्ही त्याच्यावर कारवाई करू। या जुगारामुळे तुमच्या गावात काही गुन्हेगार वाढली होती का? नक्की, कारण या जुगारामुळे आमच्या गावात घरतपाडा येथे व इतर ठिकाणी देखील चोरी होत होती आणि या चोरीची भीती आम्हाला एवढंच होत होती की चोरी करताना चोर या जुगारातून हरल्यानंतर पैसे हरल्यानंतर तो चोरी करायचा आणि चोरी करून तिथे जुगार खेळायचा असं वारंवार घडलं तर आमच्या गावात एखादा खून मर्डर झाल्याशिवाय राहिला नसता। ह्याला आळा घालण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं होतं। आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला गाड्या लागतात जेव्हा जुगाराचे असतात, तेव्हा एखाद्या महिलेला चालत जाताना तिथे अक्षरशः खाली मान घालून चालत जायला, तर महिलांसाठी जुगार बंद होणे हे गरजेचंच आहे। रात्री 3-3 वाजेपर्यंत हा जुगार चालायचा। आमच्या गावातील महिला बाजारपेठ सफारी बाजारपेठ जवळ असताना तिथे जात असताना त्यांना भय होतं तर जुगारातून हरलेली लोक हे आमच्यावर कुठल्या प्रकारचा अतिप्रसंग करतील का, आमच्या गळ्यातील दागिने चोरतील का, अशा तक्रारी आम्हाला महिला गुप्तपणे करत होत्या आणि विराथन गावातील महिला देखील गुप्तपणे सांगत होते की हे बंद झालं पाहिजे, कारण ह्या माणसाकडे जुगार खेळताना याला बायकांच्या मंगलसूत्र हे नवरे गहाण ठेवत होते आणि जुगार खेळत होते। हा खूप वाईट प्रकार बंद झाला पाहिजे असं आम्ही SP सरांना आज निवेदन। गेल्या किती वर्षापासून सुरू होता मॅडम? गेले 2 वर्ष झाले चालू होतं। गेल्या 2 वर्षापासून हा जुगार सुरू होता, तर तुम्हाला असं वाटतं का की आता जी कारवाई झाली ती कठोर आणि चांगली कारवाई झाली? हो, नक्की खूप चांगली कारवाई झाली आणि मी म्हणजे परत तेच सांगते, ज्यांनी ही कारवाई करण्यासाठी पाठिंबा दिला किंवा त्यांनी जे एफर्ट्स घेतले त्यांचे मी मनापासून माझ्या गावातर्फे आभार मानते। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।